घेतला मी आणि रव्याच्या नंतर थोडं कोणी जास्त टाकतं कोणी कमी वापरले, त्याच्यामुळं कमीच टाकायचं, खूप जास्त नाही टाकत, मीठ नाही वापरायचं. आता इथं मी तेल टाकून आणि तेल तापून द्यायचं आहे. माझा फुल गॅस आहे, पण फुल गॅस ठेवून आपण दुसरीकडे कुठं जायचं नाही, तर मग लगेच ते ना ते आणि पहिल्यांदा ती पोटाची आणि मग उरलेल्या तेलात उरलेले मासे टाकायचे. दोन्ही साईडने मासे भाजून घ्यायचे मस्त. म्हणून मी पटकन मच्छी फ्राय करून घेते, कारण तिला जागी झालं ना तिला दम नाही निघणार अजिबात. पण उठल्यानंतर लगेच तिला मार शिजते. तर चला आता इथं बघा खूप छान झाले असे कुरकुरीत आवाजच असं कधी असं छान झालं मच्छी. तर बघा बोंबील मासा खूप छान प्रकारे फ्राय झाला. मी 10 ते 15 मिनिटं म्हणजे पहिले 5 मिनिटं फुल गॅस ठेवला, नंतर कमी गॅसवरती 15 मिनिटं ठेवले. तर खूप छान फ्राय झाले बोंबील मासे पण. आणि इकडे बांगडा फ्राय पण बघा किती छान असं झालं. तिखटपणा